वांग्याच्या भाजीचं नाव ऐकूनच खायला नको म्हणणारे सुद्धा ही वांग्याची भाजी बोट चाटून पुसून खातील, एवढी भारी आणि चवदार लागती। तर हिला बनवण्यासाठी सगळ्यात पहिले फ्रेश वांगे धुवून घ्यायची, त्यांना फोडी करून त्यांना मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचं, नाहीतर काळे पडून जाते। आता लगेच वाटण बनवण्यासाठी मिक्सरचं जार घ्यायचं, त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे, खोबरं, धने, लसूण, जिरे, कढीपत्ता, लाल मिरची पावडर, मीठ, बरीचशी कोथिंबीर टाकून चांगलं बारीक करून घ्यायचं। आता लगेच परातीमध्ये वाटण काढून घ्यायचं, त्यामध्ये माऊली मसाला यांचा गरम मसाला टाकून घ्यायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। यांचे मसाले ना माझ्या भाजीला एकदम हॉटेल सारखी चव देतात। जर तुम्हाला पण यांचे मसाले ऑर्डर करायचे असतील ना तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि ऑर्डर करा। आता लगेच एक कढई घ्यायची, कढईमध्ये तेल टाकायचं, त्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता, हळद आणि वाटण भरलेले वांगे टाकायचे आणि चांगले परतून घ्यायची। वांगे परतले त्यामध्ये उरलेलं वाटण टाकायचं आणि पाणी टाकून चांगली उकळी काढून घ्यायची। उकळी आल्यावर शेवटला कोथिंबीर टाकून घ्यायची आणि झाली आपली वांग्याची भाजी तयार। तर तुम्ही पण अशी झटपट या पद्धतीने वांग्याची भाजी नक्कीच ट्राय करून बघा।